स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आपला पहिलाच ब्लॉग होणार आहे. आजचा पहिला ब्लॉग होणार आहे आपल्या नागोठणे गावाची जी ग्रामदेवी आहे आई जोगेश्वरी माता, तिच्यावर आपला पहिला ब्लॉग होणार आहे. आपला यूट्यूब चॅनलची सुरुवात आपण आज त्या ब्लॉगपासून चालू करत आहोत. तर आज आजचा आपला ब्लॉग होणार आहे आपली जी देवी आहे जोगेश्वरी माता. आपली जी आपल्याची मंदिर बघू शकता, जी देवी आहे तिची जी पूजा असते दरवर्षी, ती आपली डोंगरात आहे. आपण नागोठणे शहराखाली आहे, शहराच्या साईडला एक डोंगर आहे. डोंगरात बसलेली आपली आई जोगेश्वरीचं जो मूळ स्थान आहे तो पण आई जोगेश्वरीचं स्थान डोंगरात आहे. आणि आई जोगेश्वर मंदिर खाली ह्यातनं पण खूप मोठी एक स्टोरी आहे, ती मी तुम्हाला पुढे दाखवेनच. तर तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. मित्रांनो, तुम्हाला जर जोगेश्वरी मातेची माहिती हवी असेल मंदिराबद्दल, तुम्ही व्हिडिओ थांबवून वाचू शकता. मित्रांनो, आपण जात आहोत देवीकडे. आता काही वेळात पोहोचू आपण आपल्या शहरात. नागोठण्याच्या देवळापासून जवळच अंतर आहे, खूप शहरात 10 ते 15 मिनिटाचं एक अंतर आहे. तर आपण पोहोचू देवीकडे. तुम्हाला दाखवत आहे कॅमेरात, आपण बघू शकता दिसतं आपल्याला डोंगर. तिथे आपल्याला जायचं आहे. आपल्या देवीचं जे मंदिर आहे तिथे आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत देवीच्या देवळाच्या डोंगराजवळ. आता आपण हायवे क्रॉस केल्यानंतर आपल्याला रेल्वेचे 2 फाटक लागतील. ते आपण क्रॉस केल्यानंतर आपण बघू शकता डोंगरात आपली देवीचा देऊळ दिसत आहे. आणि इथून आपण 10-15 मिनटं चालल्यानंतर आपल्या देवीच्या देवळाजवळ पायथ्याजवळ पोहोचू आपण. तिथनं मग आपण चालत डोंगर चढल्यानंतर आपल्याला देवीचं दर्शन घेऊ शकतो आपण. तर चला मित्रांनो, आपण तिथं जाऊया. तर आपण देवीच्या पायथ्याजवळ तर आलेलो आहे. तर इथनं बघूया भाविकांची गर्दी किती आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलो आपल्या देवळाच्या रेल्वे स्टेशनच्या अलीकडे आपलं मंदिर आहे. तिथं आपल्याला आता जायचं आहे. आपण बघतो डोंगर आपल्या एवढ्यावरती आपल्याला जायचं आहे. मंदिर बघू आपण तिकडे मंदिर आहे आपला, तिथं आपल्याला जायचं आहे. तर या पूजेसाठीचा जो पूर्ण पाठिंबा असतो तो ग्रामस्थ मंडळ खडक आपल्या खूप सारा कामात मदत करून, किंवा पाण्याचे जार असू दे किंवा इतर सगळ्या काही वस्तू असतात ते पोरांनी गावातले मिळून वरती नाही. आपण डोंगरावर आपण बघू शकतो आपल्या देऊळ किती उंच आहे, तिथपर्यंत जायचं असतं. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहे पायथ्याजवळ. तर आपण बघू शकतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी जरा जास्त गर्दी आहे. आणि आपण आता चढत आहोत डोंगर. देवीच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे आपल्या सगळ्यांना, जसं मला ओढ लागली आहे तसं आपण वरती जाऊया. बघू शकतो रस्ता खूप वळणाचा किंवा कडथर रस्ता आहे आपला देवीकडे जाण्यासाठीचा. तर मित्रांनो, आपण बघू शकतो रस्ता कसला चढणीचा. ह्या चढणीवरून सुद्धा गावातल्यांनी पाण्याचे जार किंवा इतर जनरेटर असो ज्याचा वेट खूप असतो, तर इथून ते मेहनत करून सुद्धा पण वरती लाईटीची सोय देखील आपल्या पुरवली. आपण बघू शकता ही लाईटीची सोय सुद्धा आपल्या गावांनी केलेली आहे. खूप कष्ट येतील गावातल्या या पूजेसाठी आहे, आणि याचाच आशीर्वाद आपल्या गावावर नेहमी असतो. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेले आहे वरती. आणि आपण बघू शकता भाविकांची खूप सारी गर्दी जमलेली आहे आईच्या दर्शनासाठी. आणि आपण बघू शकता मागे की वारकरी संप्रदायसुद्धा जमलेला आहे. त्यांचा भजन कीर्तनाचा कार्यक्रमसुद्धा चालू आहे. आणि आपण बघू शकता खूप साऱ्या संख्येत स्त्रियासुद्धा इथं आलेल्या आहेत, कारण का इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील ग्रामस्थ मंडळ खडककडे आयोजित केलेला असतो. आपण बघू शकता खूप सारी गर्दी झालेली आहे. स्वयंसेवक म्हणून आपल्या गावातली बारीक बारीक पोरंसुद्धा इथं स्वयंसेवक म्हणून उभे राहिले आहेत, गर्दीला कंट्रोल करतायत. तर मित्रांनो, आपण बघत आहोत आपण जसं वरती जात आहोत तसं तसं गर्दी खूप वाढताना दिसत आहे आपल्याला. बारीक बारीक पोरंसुद्धा स्वयंसेवक म्हणून उभे राहिलेले आहेत, की जेणेकरून गर्दीवर नियंत्रण करता येईल. पण बघू शकता महिला असू दे किंवा बारीक बारीक मुली असू दे, त्यांना घेऊनसुद्धा भाविक आपल्या आईच्या दर्शनासाठी येत आहेत. इतका प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाईब्स देणारा आईचं दर्शन किंवा हा माहोल जत्रेचा किंवा पूजेचा आपल्याला बघायला मिळतो. आपण बघू शकतो कशा प्रकारे भाविक गर्दी करत आहेत दर्शनासाठी, आणि आपल्या गावातली मुलं वगैरे कसे सुखरूपपणे ते दर्शन करतील याची काळजी घेत आहेत. कारण का डोंगरात हा देवीचं स्थान आहे, त्यावरनं काही दुखापत देखील होऊ शकते. या काळची काळजी स्वयंसेवक आपल्या गावातली मुलं घेत आहेत. प्रत्येक लहान असो मोठा असो सगळेजण स्वयंसेवक म्हणून उभे आहेत लाईनीत, वर सगळा कार्यक्रमाची व्यवस्था सांभाळत आहेत. आणि जेणेकरून कुठल्या कार्यक्रमाला गालबोट लागून याची सुद्धा काळजी घेत आपले सगळे गावातली मुलं असू दे किंवा महिला मंडळी यासुद्धा काळजी घेत आहेत. भाई तर आपलं सांग, यावर्षी खूप गर्दी आहे की तुमच्या नेहमीच एवढी गर्दी असते? ह्या वर्षी आता वेळ पण प्रचंड झालेली आहे, म्हणजे वेळ पण संध्याकाळी गणपतीची गर्दी वाढत जाणार. आता आपण पाहू शकता खाली कारखाना आहे, वरती पण गर्दी भरपूर झाली नाही, खाली पण कारखाना आहे, त्यामुळे गर्दी भरपूर आहे. दरवर्षी एवढीच गर्दी असते की आता दरवर्षी याची गर्दी जास्त असते, यावर्षी पण आपलं दुकानं देखील खूप वार थोडा गुरुवार आल्यामुळे थोडी गर्दी थोडी कमी झाली, पण थोड्या दुकानं देखील आपले खाली खूप खाली आहे. दरवर्षी यावर्षी जरा जास्त भेल आहे, यावर्षी जरा जास्त दुकान आहे. म्हणजे ही अशी अशी आहे तिला यात्रा केलेला आहे. याकडे आपल्या खड्याकडे खूप मोठं सगळं तिथं चालायला देखील शक्य नाही. तिथला सामग्री आणलेली पोरांनी वरती, लाईटीसाठी व्यवस्थित पोहोचलेलं आहे. पाणी तर बोलू नका. पाणीसारखं एवढ्या आपण डोंगरावर पण असू सुद्धा सगळ्या गोष्टी आपल्याला पोहोचलेल्या आहेत.
शुभम तुम्ही काय सांगू काय बोलू आम्ही आता गर्दी एवढी झाली की माणसं आवडताना नको झालं आम्हाला. दरवर्षी एवढीच गर्दी असते की आता जरा यावेळी जास्त वाटते जरा त्यावेळी जास्त पंडितदा आपल्याला कसं वाटतंय देवीकडे येऊन देवीची पूजा मला जामच आनंद होते बरेच वर्षानंतर बरेच वर्षानंतर एवढी गर्दी पाहिलेली आहे. दरवर्षी एवढी गर्दी असते का हा अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. दरवर्षी एवढी गर्दी असते नाही फर्स्ट टाइम एवढी गर्दी आहे मला असं वाटतं. खूप सारे भाविक किती वर्ष मी लांबून लांबून फ्रेंडशिपचं काम करतोय तर मी फर्स्ट टाइम एवढं तुमसे ना हो पाएगा. बघू शकतो त्यांना दाखव बॅच आपला बॅच बघू शकता आपण मित्रांनो बघू शकता गर्दी पण डेव्हलप खूप आहे आता पाठीमागे त्या साईडला खूप गर्दी आहे आणि मंदिराकडे आपण बघू शकता मंदिराकडे या बाजूला आपण दर्शनाचा मला आपल्याला वाटतं या वर्षी खूप गर्दी आहे की दरवर्षी एवढी गर्दी आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. खूप गर्दी आपण बघू शकता खूप आली आपल्याकडे सध्या यावर्षी जरा जास्त गर्दी आहे. जास्त गर्दी आपल्याला बघू शकता दरवर्षी एवढी गर्दी नसते पण यावर्षी खूप गर्दी आहे जास्त. आपण बघू शकता मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6 वाजलेत आणि तरीसुद्धा भाविकांची गर्दी खूप वाढत आहे आणि जसं जसं वेळ निघून जाईल रात्रीचा दिवसा आपण गर्दी खूप खूप वाढत जाईल मित्रांनो. बघू शकता आपण मी रात्रीचा सुद्धा व्ह्यू दाखवणार आहे तुम्हाला. गजब बेइज्जती. आपला ब्लॉग इथेच संपलेला आहे कारण का गर्दी खूप वाढली आहे त्यामुळं ब्लॉग करणं शक्य नाही आहे त्यामुळं आजचा ब्लॉग इथेच संपलेला आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.